हॅलो मित्रांनो, तर सर्वात आधी आपण प्ले स्टोअरवरती जाऊन एक्झिगो ट्रेन ॲप ही इन्स्टॉल करू. तर इथे टाकून घ्यायचे एक्झिगो ट्रेन. ती जी टॉपला ॲप येणार आहे ना, तिला डाउनलोड करून घ्यायचं. असा आयकॉन राहील, डाउनलोड होत आहे. तर आपली एक्झिगो ॲप डाउनलोड झालेली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ॲप ओपन केलेले आहे. तर असा तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. परत आपण कंटिन्यूवर क्लिक करू. त्यानंतर अशी ॲप ओपन होईल. तर तिथे तुम्हाला ट्रेनचे, फ्लाईटचे, बसेसचे, हॉटेलचे सर्व प्रकारचे तिकीट बुकिंग करता येतील. तुम्ही बघू शकता इथे. स्क्रोल करून खाली आलेलो, ही आपली प्रोफाईल दिसेल. तिथे आपली बुकिंग, कस्टमर केअरला तुम्ही काही कॉल करू शकता. त्यानंतर आपण आता बघणार आहोत की तिकीट बुक कशी करायची ट्रेन. आपल्याला कुठे जायचं जे फॉर्ममध्ये आपण टाकून घेणार आहे. मी तर महाराष्ट्रामध्ये जळगावचं आहे, त्यामुळे मी चाळीसगाव फॉर्ममध्ये चाळीसगाव टाकेल. चाळीसगाव जंक्शन आणि 2 म्हणजे आपल्याला जिथे जायचं आहे ते लोकेशन टाकून द्यायचं आहे. समजा मी नाशिक टाकलं, नाशिक रोडवर क्लिक केलं. त्यानंतर पुढे तुम्हाला कॅलेंडर दिसते, तिथे क्लिक करायचं आणि तुम्हाला ज्या डेटला जायचं आहे ती डेट सिलेक्ट करायची. 2 तारीख केली आणि सर्च ट्रेन त्यावर क्लिक करायचे. सर्च ट्रेन केल्यानंतर असा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. इथे त्या दिवसासाठी जेवढ्या पण ट्रेन अवेलेबल असतील ते तुम्हाला दिसतील. तर मी धुळे CSMT एक्सप्रेसवर क्लिक करेल. अवेलेबल तिकीट बघून घेता येईल. तिथे तुम्हाला 412 आहेत, तर त्यावर क्लिक करेल. त्यानंतर असं तुम्हाला किंमत येईल. बुकिंग करण्यासाठी तुम्हाला एका सीटची किती प्राईज आहे ती दिसेल, तुम्ही बघू शकता तसं. तर आपण एक तिकीट बुक करून दाखवणार आहे तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे सिनियर सिटीजन, लेडीजसाठी पण जागा अवेलेबल असतात, म्हणजे आपण स्पेशल बुकिंग करू शकतो. तर आपण सिम्पल करणार आहे जनरल. आणि हे पॅसेंजर जे ॲड केलेले आपण ते दिसत आहे तुम्हाला. तुम्ही बुक किती पण ॲड करू शकता. आता मी सिंगल तिकीट करणार आहे, त्यामुळं एक सिलेक्ट केलं. त्यानंतर असं समोर येईल तुमच्या. सर्व डिटेल्स चेक करून घ्यायची आहे. आपलं नाव, नंबर आणि इथे दिसेल तुम्हाला की तुमचं जायचं आहे इन्शुरन्स. आणि कॅन्सल जर तिकीट करायचं असेल तर कॅन्सलेशन काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता. त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस लागतील. स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि प्रोसीड टू पेवर क्लिक करून नो करायचे. जर तुम्हाला चार्जेस कधी कॅन्सल करायचे नसेल तिकीट तर नो करायचे. नंतर असं प्रोसेस होईल आणि गुगल पे, फोनपे तुम्हाला ज्याच्याने अवेलेबल होईल त्याच्याने तुम्ही पे करू शकता आणि आपले तिकीट कन्फर्म करू शकता. इथे बघू शकता तुम्ही काय काय ऑप्शन आहेत. आणि आपल्याला वरती तिथे टाईम दिलेला आहे की त्या टायमामध्ये आपण कन्फर्म करायचे तिकीट. तर आपण मला सिम्पली दाखवतोय असं